दोनच किती चार आहेत चार उचल. जय साईराम. आता निघालो आम्ही. काय माहिती सकाळ दिवस दुसरा. आताच आंघोळ करून झाली. 4:30 वाजून गेले असतील आणि सगळ्यांच्या तयाऱ्या पण चालू आहे. आणि आता दुसऱ्या दिवसाचा प्रवास चालू करायला आम्ही आता चालू करणार आहोत. आरती नंतर आरती चालू होणार आहे आणि कंटिन्यू. सकाळ तुम्हाला हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण शुभेच्छा. इकडे बघू शकता मस्त असं चाय चालू आहे. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण बघू शकता. साईराम. चालू आहे सांजोचं मस्त बुटं घालायचं आणि त्याचाच ब्लॉग शूट करतोय मी. चला पटापट घ्या. तोपर्यंत मी चाय दाखवून येतो. जय साईराम. फायनली आम्ही आता नाश्ताच्या ओढला आताच पोचलो. सकाळी 5:30 वाजता चालायला चालू केलेला आणि आता वाजले किती 7:30ला आम्ही म्हणजे 2 तास आम्हाला चालायला लागले. आणि आता आम्ही नाश्त्याच्या ओढला पोचलो. मस्त मिसल पाव आहे नाश्त्याला. आता आम्ही खाऊ. भरीला तर पोट आता पोट भरायचं काम करायचा आणि जरा आराम 15 मिनटं करून परत चालायचा चालू करायचा. ओम साईराम. चाललो आम्ही आता लाईनीला लागायला. लांब भूक लागायला लागली कधीपासून. हे नाश्ता भेटतोय. शेत लाईनीला लागले. मयूर शेठ बघू शकतो तुम्ही. कसा वाटला चालून जरा मी झोर घेतलेली आहे. तिघाही पण झोर घेतले. दोनच किती चार आहेत चार उचलले. 2 पाव किशन घातलेलं बाहेर काढले त्यांनी. काबोल्यावर ना शिरकांचा डबा बी येणार आहे. 5 जणांना दिला एक डबा. 5 जणांना एक डबा. एक दिला आवसा भेटेल. एक दिला आवसा भेटेल. 5 जणांचा डबा भेटेल. त्याची ताटानं आई शपथ कम्प्लीट गुलाबजामुन खाताना गावले. कम्प्लीट गुलाबजामुन खाताना व्हिडिओ करते मला. उठताना टाईम आहे संध्याकाळ. आता वाजलेत 4:30 ते 4 वाजले. आता आमची निघायची तयारी झाली. दुपारी ब्लॉग शूट करायला भेटलाच ना कारण की वेळेला झोपलेलो लय बेकार. म्हणजे 18 किलोमीटर चालून तर पाय बेकार दुखत होतं. आता अजून परत 18 किलोमीटर झाला होता. आता बघू कसं चालू आम्ही या सगळ्यांना. सगळे आम्ही मित्र रेडी आहेत. तू आकाश रेडी ना? चालायला रेडी सगळी रेडी आहेत. यो बादशाह ऐ चालायला रेडी ना? सगळी जण रेडी आहेत. आता आम्ही पण चालायला निघू. पॅकिंग झाले बॅग. आम्हाला परत जिरा सोडा भेटले. एनर्जी ड्रिंक मोबाईल चार्जिंग लावून झाले. बाकी सगळी रेडी झाले. आता आम्ही निघू. जय साईराम. आता निघालो आम्ही. आता आम्ही बॅग घेतले. 18 किलोमीटरचा पुन्हा एकदा प्रवास चालू करायला घेतलाय.
बॅगा भरतोय आता. बॅग भरली म्हणजे आता गाडी टाकायचं की आपलं सेवेकरी बघ हा बाटल्यावरचं सेवेकरी म्हणजे सेवेकरी त्यांच्याचसाठी ती सेवा चालू आहे. बघू शकता तुम्ही. ओम साईराम. फायनली आता 18 किलोमीटरचा अर्धा प्रवास आम्ही आता जस्ट पार केला आणि आता बघतोय तो पालखी आरतीसाठी पोचली आहे आणि आम्ही आता थोडा पाणी बिणी पिऊन मस्त आरतीचा लाभ घेऊ आणि पुढे निघू. नवनाथ पाटील यांचे 1000 फॉलोअर्स कंप्लीट झालेत, त्यामुळे आम्हाला वडापावची पार्टी देतोय तो. लवकरच पोचून मोकळे झाल्यात. पाहू शकता तुम्ही. जाम भूक लागली आणि वडापावची पार्टी भेटेल आता. बघू आपण ब्लॉग शूट करतो. मस्त इथं गरम गरम वडापाव भेटतात. तर आता आम्हाला वडापावचा नाश्ता आला आहे नवनाथ पाटील यांच्याकडून. 1000 फॉलोअर्सच पकडायचे. फॉलोअर्स पूर्ण झालेत त्याचे आणि त्याने आम्हाला वडापावचा नाश्ता बिचारा पाहून सुका सुका वडापाव उपास आहे त्याचा. आणि मस्त गरम गरम वडापाव आल्यान चुलीवला वडापाव भले आतमध्ये असेल गॅस पण चुलीवला वडापाव भारी टेस्ट लागेल. बघूया पण या खायला जाई राहा. आता पुन्हा एकदा 9 किलोमीटरचा प्रवास चालू करूया चालायला. थेट सगळं तयार आहेत. सगळी तयार आहेत ना. आता निघेल पालखी. मित्रांनो फायनली 18 किलोमीटरचा प्रवास वाटलेला आड जाईल पण आरामात आम्ही पार केला. आणि संध्याकाळपासून असं वाटलेलं की पोचणार नाही लवकर. पालखीसोबत आम्ही आरामात पोचलो. सर्व मित्र होतो एकत्र आणि एकत्र चाललो की दमच नाही लागत. म्हणजे काही थांबत नाही, हे नाही ते नाही, मजा येते. मस्त जेवायची तयारी. थोडासा लागला तर घेऊ. चना पालक जावाला मस्त आहे.
सगळ्यांची झोपायची तयारी चालू झाली आणि मी पण आता जेवण आलो टार्गेट घेतला असं आहे की आम्ही पण आता लवकरच झोपू कारण की सकाळचं बेकार चालायचं आहे. इथं पण झोपायची तयारी चालू आहे. ही जागा गेलोत ना तुझं ना खाली. मस्त आज बी फॅन आहे. उद्यापासून काही फॅन भेटणार ना आम्हाला. यो एक मोठा शेट